प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे आज आपल्याशी संवाद साधतोय वृद्धी आणि विकास या अर्थशास्त्राच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावरती। वृद्धी ही टप्प्याटप्प्याने घडून येणारा बदल आपण असं त्या अनुषंगाने म्हणू शकतो। विकास हा दीर्घकाळासाठी किंवा सर्वसमावेशक बाबींचा विचार करणारा हा विकासाची संकल्पना आहे। ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अर्थात वृद्धी आणि विकास या बाबतीत आपण युनिट 1 मध्ये संकल्पना, निर्देशक आणि मापन या 3 संकल्पनांचा युनिट 1 च्या अंतर्गत काही विचार केलेला आहे। त्याचबरोबर काही संकल्पना देखील सांगितलेल्या आहेत, निर्देशक त्याचे काही दिलेले आहेत आणि मेजरमेंट हे देखील आपल्याला पहिल्या युनिटमध्ये दिलेलं आहे। युनिट 2 अंतर्गत आंतरराष्ट्रीय तुलना, एका देशाची दुसऱ्या देशाबरोबर, एका देशातल्या साधनसामग्री असतील, रोजगार निर्मिती असतील किंवा इतर बाबींची तुलना, या आंतरराष्ट्रीय तुलना या अंतर्गत आपल्याला वृद्धी आणि विकास, इंटरनॅशनल कोऑपरेशन या अंतर्गत आपल्याला पाहायचं आहे। त्याचबरोबर विशेष पहिल्या युनिटमध्ये ज्यावेळेला आपण संकल्पना पाहतो, आर्थिक वाढ आणि मोजमापाचं साधन, आर्थिक वृद्धीचं मोजमापाच्या अनुषंगाने आपण संकल्पना पाहत असताना वेगवेगळ्या बाबींचा अंतर्भाव त्यामध्ये केलेला असतो। वृद्धीची ही संकल्पना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संकुचित किंवा एका घटकामधली वाढ, एका घटकातला असणारा बदल असेल किंवा एका घटकामुळे पडलेली भर असेल, या अंतर्गत वृद्धी ही संकल्पना वापरली जाते। विकासाची संकल्पना वापरताना प्रामुख्याने अनेक बाबीवर आपल्याला लक्ष द्यावं लागतं की त्याचा सर्वसमावेशक बाब आलेली आहे का, आणि मग याच्यावरनं मोजमाप त्याचं निश्चित होऊ शकतं। यामध्ये आर्थिक वाढीची काही संकल्पना आहेत। कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, सर्वांगीण वाढ होत असताना एका घटकातली वाढ ही फार महत्त्वाची असते। इकॉनॉमिकली ग्रोथ मध्येच प्रति व्यक्ती एकूण उत्पादन आणि आउटपुट, जसं आपण दरडोई उत्पन्न म्हणतो, त्या दरडोई उत्पन्नामध्ये एकूण व्यक्तीकडून किती उत्पादन होऊ शकतं, आउटपुट त्याच्यातनं काय आहे, त्याचा अंतर्भाव त्या ठिकाणी केला असतो। अंतराळ आणि वेळेची तुलना, कंपॅरिझन अक्रॉस स्पेस अँड टाइम, कंपॅरिझन तुलना म्हटलेला आहे। आणि ही तुलना कशा पद्धतीने आहे किंवा कशाशी संबंधित आहे, तर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहाराशी संबंधित याची तुलना त्या अंतर्गत केलेली आहे। कंपॅरिझन अक्रॉस स्पेस अँड टाइम, वेळ देखील फार महत्त्वाची आहे, त्या त्या कालखंडातला असणारा विचार हा त्याच्यामध्ये घेतलेला आहे। इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इट्स इंडिकेटर्स, आर्थिक विकास आणि त्याचे निर्देशांक, आर्थिक विकास आणि त्याचे निर्देशांक मांडताना कोणत्या बाबीला जास्त महत्त्व द्यावं, कोणती बाब किती महत्त्वाची आहे, या दृष्टीने विकासामध्ये काही बाबी पाहाव्या लागतात। या विकसनशील राष्ट्रांची काही वैशिष्ट्ये असतात का, तर नक्कीच वैशिष्ट्ये असतात। विकसनशील आणि विकसित, विकसित म्हणतो त्यावेळेला आपण आपल्या डोळ्यासमोर अमेरिकेसारखं राष्ट्र येतं, जे सर्वांगीण किंवा सर्वच बाबतीत अग्रेसर असणारं राज्य, किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण म्हणूया चांगला, पर कॅपिटल इन्कम चांगला असेल, त्या ठिकाणचा विकसित देश किंवा GDP हा उच्च पातळीवरती असतो, म्हणजेच दरडोई उत्पन्न देखील चांगलं असतं, अशा ठिकाणाला आपण विकसित राष्ट्र म्हणतो। परंतु विकसनशील राष्ट्र जे असतात, अल्पविकसित राष्ट्र जे असतात, त्यांच्या अनेक समस्या किंवा त्यांच्या काही वैशिष्ट्ये त्यांची एक दिसून येतात। त्यामध्येच दरडोई उत्पन्न हे कमी असल्याचं दिसून येतं। दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे काय होतं, एकूणच कुटुंबाचा विकास असेल, त्या व्यक्तीचा विकास असेल, करताना अनेक अडचणी येतात। भारतातला एकूण GDP जर पाहिला तर तो फार मोठा असल्याचं आपल्याला दिसून येतं, परंतु लोकसंख्येची तुलना केली तर बेकारी, बेरोजगारीची समस्या आपल्याकडे दिसून येते। त्यामुळे उत्पन्नाच्या अनुषंगाने आपण विचार करता दरडोई उत्पन्न हे आपल्याकडं कमी आहे, किंवा विकसनशील राष्ट्राचे हे एक वैशिष्ट्य आहे की कमी दरडोई उत्पन्न। कमी उत्पादनाचा आधार, मॅन्युफॅक्चरिंग बेसिस, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपल्याकडे त्या तुलनेत विकसनशील राष्ट्राकडे कमी असते। विकसित राष्ट्रामध्ये त्या बाबतीत उत्पादनाची क्षमता चांगली असते, म्हणजेच इंडस्ट्रियल एरिया जो आहे तो डेव्हलप झालेला असतो। ॲग्रिकल्चर सेक्टर तुलनात्मकरित्या
विकसित राष्ट्राकडं कमी प्रमाणात असतं, परंतु अल्प विकसित राष्ट्राकडं जर पाहिलं तर ते अत्यंत कमी असतं. विकसित राष्ट्राकडे ते जास्त आणि विकसनशील राष्ट्राकडे कमी. तर अल्प विकसितकडे आणखी कमीच असतात साधन सामग्री. त्यामुळे उत्पादन जे आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं या ठिकाणी, तो मॅन्युफॅक्चरिंग बेस जो आहे तो इंडस्ट्रियल एरियातला तो कमी असल्याचं दिसून येतं. पर कॅपिटल इन्कम जो आहे तो सर्वच जीडीपी किंवा एकूण पॉप्युलेशनच्या अनुषंगाने कमी दिसतो. अदर काही फीचर्स ज्या वेळेला विचार करतो आपण त्यावेळेला कोणती कोणती आणखी इतर वैशिष्ट्य देखील आहेत. तर खूप वैशिष्ट्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला जाऊ शकतो. पुढचा जो पॉईंट म्हटलाय विकास आणि कल्याण, डेव्हलपमेंट अँड वेलफेअर. विकासची संकल्पना ही शाब्दिक सांगता येईल, परंतु कल्याण ही संकल्पना शब्दरूपाने सांगता येत नाही. कारण व्यक्तिपरत्वे कल्याण ही संकल्पना भिन्न स्वरूपाची असू शकते. कुणाचं कल्याण कशामध्ये असेल किंवा कुणाचं समाधान कशामध्ये असेल हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, त्या त्या संस्थेवर, त्या त्या गाव असेल गाव, राज्य असेल राज्य, देश असेल देश, त्या त्या देशातल्या आवडीनिवडी ह्या भिन्न प्रकारच्या असतात. त्यामुळे कल्याणकारी संकल्पना जी आहे ती कन्सेप्ट ही संकुचित नसून ती व्यापक अर्थाची आहे, परंतु ती व्यक्तिपरत्वे स्थानपरत्वे ती भिन्न स्वरूपाची असू शकते. म्हणजेच विकास जसं आपण वृद्धी मोजू शकतो किंवा वृद्धी ही टप्प्याटप्प्याने घडून येणारी प्रक्रिया आणि दीर्घकाळ चालणारा किंवा सर्वच घटकामध्ये व्याप्त असणारा भाग म्हणजे विकासाशी संबंधित म्हटलं जातं. तर कल्याण ही त्याच्या पुढची स्टेप आपण म्हणूया. आणि या कल्याणामध्ये ते व्यक्तिपरत्वे भिन्न असतं. त्याला त्या त्या देशाचं त्या त्या राष्ट्राचं जे कल्याण आहे ते आपल्याला कशात आहे किंवा तिथली साधन सामग्री कुठली आहे, उत्पादनाची प्रक्रिया कोणती आहे त्यावरती ते अवलंबून असतं. सहस्त्र शब्द सहस्राब्दी विकासाची उद्दिष्टे आणि शाश्वत विकासाचं लक्ष त्या ठिकाणी विचारात घेतलं. शाश्वत चिरकाल टिकणारं सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हटलं जातं त्याला. गोल्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलिनियम गोल्स म्हणले, म्हणजे त्या त्या कालावधीसाठीची किंवा त्या विशिष्ट अशा विचार घेऊन शाश्वत विकासाच्या दृष्टीने आपण साधन सामग्रीचा वापर किंवा पर्यावरणातल्या आपण म्हणतो की निसर्गातली जी काही साधन सामग्री आहे, नैसर्गिक साधन सामग्री जी आहे ती आपल्याला दीर्घकाळासाठी चालली पाहिजे किंवा टिकवली पाहिजे. वृक्ष लागवड वाढली पाहिजे, कारण ऑक्सिजन जे आपल्याला हवं असतं ते झाडाच्या रूपाने किंवा हिरव्या वनस्पतींच्या रूपाने आपल्याला ऑक्सिजन हे त्यांच्याकडून सोडला जातो आणि कार्बन डायऑक्साईड हे ग्रहण केला जातो. हे वनस्पतींच्या बाबतीतला आपण म्हणतो. आणि ह्या वनस्पतीकडून या बाबी घेतल्यामुळे आणि ऑक्सिजन सोडल्यामुळे मानवाचा श्वास किंवा श्वसन यंत्रणा जी आहे ती सुस्पष्टपणे किंवा सुयोग्य पद्धतीने चालू राहते, अन्यथा ती चालणार नाही. म्हणजे शाश्वत विकासाचं लक्ष गाठण्याच्या अनुषंगानं पर्यावरणाच्या बाबतीत ज्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी शाश्वत ठेवण्याचा प्रयत्न करतो, टिकवण्याचा प्रयत्न करतो, दीर्घकाळासाठीचा त्याचा विनियोग विचारात घेतो. पाण्याच्या बाबतीत देखील आपण अपव्यय टाळतो. इलेक्ट्रिसिटी असेल म्हणजे जी साधन सामग्री आपल्याला दीर्घकाळ वापरता येणारी आहे, दीर्घकाळ टिकवण्यासाठी आहे, जे आपण करणार आहोत ते भविष्यासाठी आपल्याला ठेवता आलं पाहिजे किंवा टिकवता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी शाश्वत विकास हे एक लक्ष विकसनशील राष्ट्राने किंवा विकसित राष्ट्रांनी बाळगलेलं असतं. त्याचबरोबर सहस्त्रशब्दी विकासाची काही उद्दिष्ट असतात का, ऑब्जेक्टिव्ह निश्चितपणे गोल्स त्यांचे फिक्स असतात आणि तशा पद्धतीने कार्यान्वित केली जातात, परंतु अंमलबजावणी सर्वच बाबतीत त्यांना एकनिष्ठ राहणं किंवा ध्येयनिष्ठ राहणं हे होत नाही. काही बाबतीत अडचणी येऊ शकतात. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टामध्ये देखील ही उद्दिष्ट सर्व समावेशक असतात. सर्व देश किंवा जागतिक पातळीचा सर्व विचार केला जातो आणि एकाकडून होणारं जे काही उत्पादन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमुळे किंवा इतर उद्योग व्यवसायामुळे इतरांना हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेतली जाते. इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप होतो किंवा आपण कन्स्ट्रक्शन लाईन डेव्हलप होते त्यावेळेला वृक्षतोड केली जाते, डोंगरदऱ्या फोडण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं, परंतु तसं न होता त्याला अल्टरनेटिव्ह काय करता येऊ शकतो का, तशा पद्धतीनं वृक्ष लागवड केली आणि मग त्याला शासनाने परमिशन दिली, अशा पद्धतीचं काय अल्टरनेटिव्ह गोल्स गाठता येऊ शकतो का ते पाहिलेलं आहे. या युनिट 2 अंतर्गत आपल्याला कंपॅरिझन करायचे, आंतरराष्ट्रीय तुलना जी आहे ती त्या ठिकाणी कशा पद्धतीने होऊ शकते ते आपल्याला डीफ या अनुषंगाने पाहता येईल. आपल्याला प्रस्तावनेच्या अनुषंगाने म्हणता येईल पहिल्यांदा विकासाचा अंतर, डेव्हलपमेंट गॅप, हा गॅप जेवढा जास्त असेल तेवढा
अं, आपण म्हणूया की दरी वाढलेली दिसते, परंतु हा गॅप जर कमी केला, विकासाचा दीर्घकाळाचा जर विचार केला, तर वृद्धीचा टप्पा हा वेगाने आपल्याला पार करावा लागेल. त्याचबरोबर ह्या विकास अंतरामध्ये काही बाबतीतला विचार हा दीर्घकाळासाठी करावा लागेल आणि दीर्घकाळ टिकणारे साधन सामग्रीचा सुयोग्य पद्धतीने, म्हणून नॅचरल रिसोर्सेस आपण म्हणूया, नैसर्गिक साधन सामग्री योग्य पद्धतीने वापरणं किंवा हाताळणं अपेक्षित आहे. विकसित आणि विकसनशील राष्ट्रामधील जी फूट किंवा जी द्वंद्व आपण म्हणू शकतो त्याला, द डिवायडेड बिटवीन डेव्हलप अँड डेव्हलपिंग नेशन, दोघांच्या मधलं असणारं डिवायडेशन हे कशा पद्धतीने होऊ शकतं, किती होऊ शकतं, तर ते आपल्याला पाहावं लागेल. विकासाची ऐतिहासिक नमुने जर आपण पाहिले, हिस्टॉरिकल काही थीम्स आहेत आणि त्या कशा पद्धतीने आहेत किंवा त्याच्या अनुषंगाने काय विचार घेऊ शकतो ते आपल्याला त्याच्यात पाहता येईल. एक एक बाब जर आपण याच्यात पाहिली तर चारच जरी पॉईंट असले तरी इंटरनॅशनल कंपॅरिझन ही आंतरराष्ट्रीय तुलना ही सूक्ष्म किंवा बारकाव्याने बघण्याबरोबरच एका देशाचं दुसऱ्या देशाबरोबर असणारं जे काही रिलेशन आपण म्हणूया, को रिलेशन, ते कसं आहे, किंवा एखाद्या देशाचा पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख हे एका देशातून दुसऱ्या देशात जातात, जसं की आपण NRIचं सुद्धा म्हणतो, त्यांचा प्रतिनिधी एका देशाकडून दुसऱ्या देशात असतात. UPSCच्या अंतर्गत परीक्षा घेतल्यानंतर त्यांचं सिलेक्शन होऊन एका देशातून दुसऱ्या देशात अशा अधिकाऱ्यांची सोय, आंतरराष्ट्रीय सहसंबंध जे आहेत ते जोपासण्यासाठी किंवा वृद्धिगत होण्यासाठी नेहमी असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जर NRI जर चांगले असतील किंवा चांगल्या पद्धतीने ध्येय धोरण त्या देशाचे प्रस्ताव जर मांडले गेलेले असतील, तर योग्य पद्धतीनं मानवाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी सुयोग्य पद्धतीचं अनुकरण आपण म्हणूया होऊ शकतं. त्या अनुषंगाने काही बारकावे जर बघितले याच्यातले, तर आपल्याला आणखी ही संकल्पना जी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीची चांगल्या पद्धतीने समजून येऊ शकते. जेव्हा आपण आर्थिक विकासाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काही महत्त्वाचे काही प्रश्न भेडसावत असतात. या प्रश्नामध्ये विविध देश आणि प्रदेशाबद्दल राहण्याची परिस्थिती कशी काय आहे, लिव्हिंग स्टँडर्ड कशा पद्धतीचा आहे, त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांसाठी पूर्णपणे भिन्न जग किंवा आपण म्हणूया एका देशातली जी काही संस्कृती असते, चालीरीत असते, तीच संस्कृती दुसऱ्या देशातली नसेल, तशा पद्धतीचं जी काही स्थिती आहे तीच राहील असं होत नाही, तर ती भिन्न प्रकारची असते. पूर्णपणे ती भिन्न असू शकते जग, कारण वेगवेगळ्या पातळ्यावरती ज्यावेळेला एखाद्या देशाचं वर्णन केलं जातं, विश्लेषण केलं जातं, त्याचे उत्पादनाचे स्रोत पाहिले जातात, ते देखील भिन्न असतात. त्यामुळं आहार, राहणीमान या बाबतीत भिन्नता आपल्याला दिसून येत असते. आपल्याला काही देश हे गरीब आणि काही श्रीमंत वाटतात. असे का होते? कारण गरीब देशाकडचे असणारे साधनसामुग्री असेल, लोकसंख्या असेल, तुलनात्मकरित्या साधनसामुग्री कमी आणि लोकसंख्या जास्त, अशी स्थिती आपल्याला दिसून येते. आणि विशेष करून मग याच्यामध्ये जर बदल करायचा असेल, बदल घडवायचा असेल, तर निश्चितपणे आपल्याला हे अभ्यासावं लागेल किंवा त्याची माहिती आपल्याला तत्सम घ्यावी लागेल. म्हणजे काही गरीब वाटतात, काही श्रीमंत वाटतात. गरिबाच्या ठिकाणी जर पाहिलं तर निरपेक्ष दारिद्र्य आपल्याला मोठं दिसतं, श्रीमंताच्या ठिकाणी जर पाहिलं तर सापेक्ष दारिद्र्य आहे. म्हणजे तुलनात्मकरित्या जिथं दारिद्र्य असते त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. म्हणजे श्रीमंत लोकांकडं, श्रीमंत म्हणजे काही देश आपण म्हणतो तिथं वेगळ्या प्रकारची समस्या आहेत आणि गरिबांच्या ठिकाणी किंवा अल्पविकसित असतील, विकसनशील देश असतील, तर या देशामधले गरिबांचे प्रश्न हे उपजीविकेच्या संदर्भात दिसून येतात आपल्याला. त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. त्या विरुद्ध श्रीमंत देशाकडे या साधनसामुग्री किंवा अन्न, वस्त्र, निवारा हे पुष्कळ प्रमाणात अवेलेबल असतं, अल्प दरामध्ये तिथं उपलब्ध होऊ शकतं किंवा एकूण लोकसंख्येच्या ते शिल्लक जास्तीचं उपलब्ध असू शकतं. असे का होते किंवा का होत आहे असं जर बघितलं, उत्पन्न आणि संपत्तीमध्ये अशी विषमता आहे का, त्यामध्ये देखील प्रचंड फरक आहेत. आरोग्य, पोषण, शिक्षण, स्वातंत्र्य, निवड, स्त्रियांचे हक्क यांचे स्तर काय किंवा कसे करावेत आणि देशातील कामगारांना नियमित पगारासह औपचारिक क्षेत्रात सुरक्षितता, नोकऱ्या आहेत का, इतर देशामध्ये अशा नोकऱ्या अत्यंत कमी प्रमाणात आहेत का किंवा जास्त प्रमाणात आहेत, याचा अभ्यास
त्या ठिकाणी प्रस्तावनेच्या अनुषंगाने या प्रकरणाचा अंतर्गत समावेश केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अशा नोकऱ्यांची कमतरता जी आहे तिथं नोकरी भरती करता येईल का? बहुतेक कामगार ह्या अनौपचारिक क्षेत्रात चढउतार आणि असुरक्षितता वेतनासह आहेत. ठराविक देशामध्ये लोकसंख्या वेगाने वाढत आहे, तर त्या मार्गावर काही अडथळे किंवा काही वेगवान होणारी वाढ जी आहे ती कमी करण्यासाठी किंवा त्याच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी काही करता येऊ शकतं. इतरांमध्ये स्थिर किंवा कमी होत आहे का? सार्वजनिक सेवा इतक्या अकार्यक्षम आहेत का? काही देशामध्ये अपुऱ्या आणि भ्रष्ट आणि इतरांमध्ये इतके प्रभावी का आहे? काही पूर्वीच्या गरीब देशांनी खूप प्रगती केली आहे आणि इतरांनी तशी तुलनेने थोडी प्रगती केली आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तुलनात्मकरित्या या बाबीकडे जर पाहिले तर अंतर्भाव हे वेगवेगळ्या पद्धतीचे समाविष्ट झालेले दिसतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक देश हा दुसऱ्या देशाबरोबर मग श्रीमंत असो किंवा गरीब असो तरी देखील तुलना करणं, जसं आपण आपल्याकडे म्हणतो की एखाद्याचं कुटुंब हे श्रीमंत असेल, घरी बंगला, गाडी सगळं काय नोकर चाकर सगळं आहे आणि तिथंच एक छोटं कुटुंब जरी असेल, मध्यमवर्गीय कुटुंब असेल तरी ते कुटुंब त्या उच्च श्रीमंत वर्गाकडं ची कंपॅरिझन करत असतो, त्यांच्याकडे साधनसामुग्रीची तुलना करत असतो. त्यामुळे सापेक्षरित्या ही प्रत्येक ठिकाणी दारिद्र्य दिसून येतं. तर निरपेक्ष दारिद्र्य हे विकसनशील देशात किंवा अल्पविकसित देशामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येत असल्याचं आपण पाहतो. विकास अंतर डेव्हलपमेंट गॅप या अंतर्गत जर बघता येईल तर दरडोई उत्पन्नातील तफावत श्रीमंत विकसित देश आणि गरीब विकसनशील देश यांच्यात सर्व देशामधील मानके हे कालांतराने पूर्णपणे वाढतात हे स्पष्टपणे संदर्भित केलेलं आहे. गरीब देशांची तुलना ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती करताना दरडोई उत्पन्नातील परिपूर्णता किंवा सापेक्ष फरक लक्षात घेऊन मोजले जाते. त्याचबरोबर विकास दराचे मूल्यमापन करताना दुर्दैवाने कोणतेही सोपे उत्तर त्या ठिकाणी नाही. या प्रश्नाचे तरीही दिलेल्या उत्तराचा विकासावर खोलवर परिणाम होतो. दरडोई उत्पन्न जे गरीब देशांनी मिळवले पाहिजे ते रोखण्यासाठी त्यांची सध्याची तुलनात्मक स्थिती बिघडते किंवा सुधारण्यासाठी नोंदणीकृत जोपर्यंत दरडोई उत्पन्न असेल तोपर्यंत सापेक्ष फरक कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. विकसनशील देशाचा विकास दर हा विकसित देशापेक्षा जास्त आहे आणि वाढीचा हा अतिरेक हा परिपूर्ण फरक संकुचित करण्यासाठी पूर्वअट आहे. त्याची दीर्घकाळात या अदृश्य बाबी ज्या आहेत त्या कमी होतात आणि विकासाचा टप्पा डेव्हलपमेंट गॅप जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न होतो. परंतु काही देशाच्या बाबतीत आपल्याला या उलट चित्र दिसतं. डेव्हलपमेंटच्या बाबतीत ज्या वेळेला एखादा देश पुढे चाललेला असेल त्यावेळेला दुसरे देश हे दूर चाललेले दिसतात. म्हणजे जसं आपण एखाद्या एस.टी. बसमध्ये बसूया, एखाद्या रेल्वे गाडीमध्ये बसूया, तशा पद्धतीने आपल्याला असं वाटतं की आपण आतले आहोत. त्यामुळे आपला हा एक वेगळा ग्रुप झाला किंवा बसमध्ये मला जागा मिळाली आणि एखाद्याला मिळालीच नाही, त्यावेळेला आपण विचार करतो की तो त्या प्रवाहात नाही किंवा त्या सोबतीचा नाही. म्हणजे रेल्वेचं म्हणता येईल, तसंच आपल्याला एस.टी. बसचं देखील म्हणता येईल. मग तशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला एका देशाकडे असणारी साधनसामुग्री इतर देशाच्या तुलनेत ती कशा पद्धतीने वाढू शकते, तिचा वेग काय असू शकतो, अल्पावधीत तथापि सापेक्ष एक नॅरोविंग जी भिन्नता आहे ते एका विस्तृत वाढत्या निरपेक्ष फरकासह हाताशी जाऊ शकतात. दिलेले सुरू करण्यासाठी काही विस्तृत परिपूर्ण अंतर आणि अशा प्रकारे वाढीचा दर राखण्यासाठी आवश्यक आहे. रुंदीकरणामुळे परिपूर्ण दरडोई उत्पन्नातील तफावत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सापेक्ष अंतर समान ठेवण्यासाठी आवश्यक काही बाबी आहेत, परंतु सापेक्ष अंतर समजा अरुंद करते आणि परिपूर्ण अंतर रुंदावते. तुलनेने गरीब देश आहेत चांगले की वाईट, श्रीमंत आणि गरीब देशांची तुलना जर केली तर ते करताना कठीण बाब आहे. युक्तिवाद ज्या वेळेला मांडला जातो, जरी सापेक्ष दरडोई उत्पन्नातील अंतर कमी केले असले तरी तुलनात्मक गरिबीची स्थिती ही बिघडलेली दिसते, कारण परिपूर्ण अंतर वाढलेलं आपल्याला पाहतो. एकूण लोकसंख्या ही प्रत्येक देशाची वाढत चाललेली आहे आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध करणं
ही प्रत्येक देशाची गरज निर्माण झालेली दिसते आपल्याला. एकूण अर्थव्यवस्थेचा विकास करताना प्रत्येक देशाकडे असणारी जी काही साधनसामुग्री आपण म्हणतो, ती साधनसामुग्री मुबलक प्रमाणात जरी उपलब्ध असली, पुरेशा प्रमाणात जरी उपलब्ध असली, तरी तिच्यावर काही मर्यादा येतात. एकूण लोकसंख्या, त्यामध्ये गुणवंत लोकसंख्या किंवा चांगली लोकसंख्या मिळणं हे तितकंसं सोपं नाही आहे. त्या लोकसंख्येच्या विकासाच्या दृष्टीने किंवा लोकसंख्येतल्या स्किल बेस्ड स्किल इंडिया जी आपण संकल्पना राबवतोय आता भारत सरकार संपूर्ण देशभर, तर या संकल्पनेमध्ये काही बाबी ह्या विचार करण्यासारख्या आहेत. स्किल ओरिएंटेड काय करता येऊ शकतं का, अल्पावधीत तथापि सापेक्ष नॅरो भिन्नता जी आहे ती विस्तृत वाढत्या निरपेक्ष फरकासह हाताशी जाऊ शकतात. दिलेले अ पासूनचे जे काय अंतर आपण म्हणतोय ते अंतर कमी विकास आणि विकसनशील राष्ट्रामधील फूट ती कशा पद्धतीने असू शकते. विकासातली फूट जर चांगल्या प्रकारे कमी करायची असेल तर काय. विकसनशील देशाची व्याख्या करताना त्यांच्या आर्थिक उत्पादनाद्वारे केली जाते. तेथे ए विकसित देश आणि अ यांच्यातील रेषा कोठे काढायची यावर बरेच वादविवाद. एक विकसित करणे ज्यासाठी एकाच अर्थ नसल्यामुळे पाहिले जाऊ शकते. मुदत विकसनशील देशांना अनेक वेगवेगळ्या संज्ञांनी लेबल आहे. एक पद 1940च्या अनुषंगाने जर पाहिलं तर 1980च्या दशकाच्या मध्यापर्यंत विशेषतः आंतरराष्ट्रीय मंचामध्ये तिसरे जग होते. कदाचित त्याची व्याख्या करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निर्मूलन करणे. काळा किंवा पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका आणि पॅसिफिकच्या औद्योगिक अर्थव्यवस्था म्हणजे पहिले जग असं म्हटलं जायचं, आणि औद्योगिक पूर्वीच्या केंद्रीय नियोजित अर्थव्यवस्था पूर्व युरोप असं म्हटलं जायचं, म्हणजे त्याला दुसरे जग. आणि उर्वरित देश त्या ठिकाणी विचारात घेतला होता. इतर सगळ्यात महत्त्वाच्या बाबी म्हणजे काही देशांचा समावेश हा पूर्व जग आणि उत्तर युरोप असं म्हटलंय. म्हणजे पहिले जग, दुसरे जग, म्हणजे त्या विशिष्ट जगात किंवा काही श्रीमंत देशांचा एक ग्रुप करण्यात आला. इतर काही केंद्रीय नियोजनाच्या अनुषंगाने, अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने पूर्व युरोप या परिसरात असणारे काही देश हे एकत्रित करण्यात आले. म्हणजे पश्चिम युरोप आणि पूर्व युरोप अशा पद्धतीचं दोन वर्गवारी निर्माण करून आपण जसं पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील म्हणतो तशा पद्धतीनं पूर्व युरोपचा भाग आणि उत्तराखंड वगैरे पण म्हणता येईल. खरं तर मग इतर देशाचा विचार करता त्याच्यामध्ये अमेरिका असेल, पॅसिफिकच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने असेल. म्हणजे पहिलं दुसरं जग आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पनेच्या बाबतीत जर पाहिलं तर निश्चितपणे अशी तफावत आपल्याला दिसून येते. यामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येऊ शकते, देशाच्या अर्थचक्रामध्ये गती निर्माण करता येते, आणि सर्वसमावेशकता हे भारताने जसं ध्येय धरून राबवलेलं आहे. पंचवार्षिक योजनांमध्ये ही उद्दिष्ट ठेवलेलं आले होते की ते शेवटची जी काही पंचवार्षिक योजना आपण मांडली गेली आणि त्या पंचवार्षिक योजनेमध्ये नियोजन मंडळच त्या ठिकाणी मांडायचं. नंतरच्या काळात आता ते बरखास्त झालं, परंतु नीती आयोगाच्या मार्फत याची मांडणी जी आहे ते करण्यात येते. आणि नीती आयोगातून सर्व देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल त्या अनुषंगाने भारतात नीती आयोगाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. आणि याच नीती आयोगातून आपल्याला अर्थचक्राला गती देण्याचं काम केलं जाईल असा एक प्रकारचा विश्वास त्यातून दिसून येतो. विकासाचे ऐतिहासिक नमुने ज्यावेळेला पाहतो, हिस्टॉरिकल पॅटर्न ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे पूर्वीच्या कालखंडात असणाऱ्या अनेक बाबी आणि आताच्या कालखंडात असणाऱ्या अनेक बाबी, यामध्ये त्या त्या कालखंडातल्या असणाऱ्या विचारवंत जे आहेत त्यांनी केलेले विचार, मांडलेले विचार आज देखील आपण पाहतो लागू पडतात. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक ज्यावेळेला दिले जाते त्यावेळेला सुद्धा अनेक संकल्पनांचा बाबतींचा विचार केलेला असतो. दीर्घकाळामध्ये बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्य हे कमी करण्याच्या दृष्टीने जर काही प्रयत्न झाले, काही नियोजन करता आले, तर त्या दृष्टीनं आपल्याला असं म्हणता येईल की नोबेल मिळण्याचं काम किंवा त्या ठिकाणी नोबेल वितरणाच्या अनुषंगानं त्यात बदल झालेला दिसतो, किंवा ती माहिती आपल्यापर्यंत ज्यांच्या मार्फत पोहोचते
ते विकासाचे रत्न किंवा भारतरत्न आपण म्हणूया, मग त्या देशाचे असतील तर त्या त्या देशाचे रत्न असतात आणि हे नोबेल विनर खऱ्या अर्थानं देश विकासामध्ये फार मोलाची भर घालत असतात. एकूणच केवळ देशाचाच नव्हे तर जगाचा सर्वांगीण विकास गाठण्याचं काम किंवा करण्याचं काम हे त्या अंतर्गत केलं जाऊ शकतं. उत्पादनाच्या समस्यावर विज्ञानाचा उपयोग केला आहे आणि ज्यामध्ये वळणामध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि अगदी स्फोटकता वाढली आहे. लोकसंख्या किंवा शेवटी आपण या ठिकाणी त्या बाबीचा विचार करताना असं दिसतं की आर्थिक वाढ जोखीम पत्करणं. मग नोबेलच्या पारितोषिक विजेते असतील सायमन कुझनेट्स आणि वापरलेली त्यांची काही संज्ञाच्या विशिष्ट युगाशी संबंधित असेल त्याच्यामध्ये तफावत किंवा विरोधाभास आपल्याला असल्यास दिसून येतं. हे तफावत दूर करण्यासाठी काय करता येऊ शकतं का, तर आर्थिक युगाचा त्या संदर्भातला अभ्यास, व्यापारी भांडवलशाही किंवा सरंजामशाहीचं युग, आधुनिक आर्थिक युग वाढू शकतं, कशा पद्धतीने वाढू शकतं, अजूनही विकसित होत आहे. म्हणून त्याची सर्व वैशिष्ट्ये अद्यापपर्यंत स्पष्ट झालेली नाहीत. परंतु मुख्य घटक आर्थिक उत्पादनाच्या समस्यावर विज्ञानाचा उपयोग केला गेला आहे, ज्यामध्ये वळणामध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि अगदी स्फोटक वाढ झालेली दिसत आहे. लोकसंख्या शेवटी नेहमी किती प्रमाणात वाढू शकते किंवा कशा पद्धतीने वाढू शकते हे त्या अंतर्गत लक्षात येऊ शकतं. जरी आर्थिक विकास आणि आधुनिक आर्थिक वृद्धीमध्ये तफावत असली तरी देखील प्रतिवर्षी कितीनं वाढू शकते उत्पादनाचा वेग आणि कशा पद्धतीने वाढू शकतो याचा आपल्याला वाहपोह किंवा विचार विनिमय करावा लागेल. वृद्धी ही अल्पकाळाची संकल्पना जरी असली, एखाद्या विद्यार्थ्यांचा अभ्यास ज्या वेळेला करताना आपण पाहतो की त्याचे ग्रॅज्युएशनचे मार्क, त्याच्यात असणारा एक विषय, मग फर्स्ट इयरला घेतलेले विषय असतील त्या फर्स्ट इयरच्या विषयामध्ये किती वाढ झाली, सेकंड इयरच्या विषयामध्ये कशा पद्धतीने वाढ होते आणि थर्ड इयरचा कशा पद्धतीने वाढ होते. मग त्याच्यासाठी एखादा विषय, मग इकॉनॉमिक्स सारखा विषय असेल, हिस्ट्री सारखा विषय असेल किंवा आपण असं म्हणूया इंग्लिश सारखा विषय असेल, तर एका विषयाचं स्कोरिंग किंवा मार्किंग ज्या वेळेला थोडी थोडी भर पडत जाते त्यावेळेला त्याची वृद्धी घडत आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु एकूण त्याची ज्या वेळेला सरासरी चांगली येते, मग फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, त्यावेळेला तिन्ही वर्षाचे टोटल ॲग्रिगेट मार्क ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला जर ती समाधान करत असतील, 70% जास्त असतील, फर्स्ट क्लासपेक्षा जास्त असतील, डिस्ट्रिक्शन असतील, तर आपण त्याचा विचार हा विकासाच्या अनुषंगाने आपण म्हणूया किंवा एकाच विद्यार्थ्याचा अभ्यास करण्याऐवजी सर्व वर्गातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला, मग जिल्ह्यातल्या म्हणा किंवा राज्यातल्या म्हणा किंवा देशातल्या म्हणा, एकूण विद्यार्थ्यांचा म्हणजे देशाचा, राज्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला महाराष्ट्र बोर्ड आपण म्हणतो, CBSE बोर्ड म्हणतो आणि या बोर्डाचे निकाल हे फर्स्ट क्लास असणं, डिस्टिंक्शनमध्ये असणं ही एक सकारात्मक बाजू आहे. अभ्यासाच्या दृष्टीने जसं निकालाच्या दृष्टीनं पाहिला जातो की अमुक अमुक शाळांचे निकाल हे 100% असतात. या 100% असण्याचा काय विचार केला जातो, सर्वांगीण बाब त्या ठिकाणी विचारात घेतली. कोणत्याही एकाच विषयाला कमी महत्त्व किंवा एकाच विषयातून काहीतरी कमी ठेवणं आणि सर्व विषयाला समान संधी देणं, सर्व विषयाला पुढे घेऊन जाणं हे या ठिकाणावरून दिसून आलं पाहिजे. सर्वांगीण विकासामध्येच अनेक बाबीचा विचार केला जातो. मग त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड, राहणीमानाचा दर्जा असेल, त्याच्या गुणवत्तेचा दर्जा असेल, आहार विहार देखील म्हटलं जातं, त्यामध्ये कपडे लत्त्याचा देखील विचार केला जातो. म्हणजे या साधन सामग्रीमध्ये दरडोई उत्पन्न जसं वाढेल तशा पद्धतीनं त्या त्या घटकाची त्या त्या व्यक्तीकडे असणारी वृद्धी आपल्याला पाहायला मिळेल आणि याच वृद्धीतून आधुनिक आर्थिक वृद्धीमध्ये प्रतिवाढीपेक्षा कितीतरी जास्त समावेश या अंतर्गत केलेला असतो. दरडोई उत्पन्न किंवा उत्पादन आर्थिक शिवाय शाश्वत विकास यामध्ये होऊ शकत नाही. या विकासाच्या टप्प्यामध्ये आपल्याला पुढे जाताना काही बाबतीत वृद्धीवर भर द्यावा लागतो. आर्थिक वृद्धी घडवून आणण्याच्या दृष्टीनं मग वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेले वेगवेगळे सिद्धांत असतील, मग उत्पादकतेच्या अनुषंगाने असतील, उत्पादनाच्या अनुषंगाने असतील, तर कशा पद्धतीने होऊ शकतात. देशाचा वृद्धी दर, जसं आपण लोकसंख्येचा वृद्धी दर काढतो, कितीनं वाढ झाली आहे,
तर ते काढण्याचं मोजमाप जसं की कमी झाले जास्त झाले आपण म्हणतो, परंतु त्याचं मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कशा पद्धतीने बदल झालाय. स्वतंत्रोत्तर कालखंडात जर आपण पाहिलं 1951ची लोकसंख्या, 61ची लोकसंख्या, 71ची लोकसंख्या, 81ची लोकसंख्या, 91ची लोकसंख्या, 2001ची लोकसंख्या आणि 2011ची लोकसंख्या, या 70 वर्षात आणि त्यापुढे असणारा कालखंड, तो आत्ता आपण जर विचार केला तर 75 वर्ष आझादी का अमृत महोत्सव आपण म्हणतो. आणि या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने वृद्धी दर आपण उत्पन्नाच्या अनुषंगाने असेल, लोकसंख्येच्या अनुषंगाने असेल, गुणवत्तेच्या अनुषंगाने असेल, तर त्यातून पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करतोय. तो जर आपण यशस्वीरित्या गाठू शकलो तरच आपल्याला विकासाकडे जाता येऊ शकतं किंवा विकासाचं पर्व आपल्याला पाहता येऊ शकतं. विकसनशील देशामध्ये काही बाबतीत प्रचंड वृद्धी झाली आणि त्याचं रूपांतर देशाच्या विकसित राष्ट्रामध्ये झालं किंवा विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या पातळीवर ओळखलं गेलं आपल्याला असं दिसून येते. याच विकासाच्या पातळीचा विचार करताना काही ऐतिहासिक भागाचा जर विचार केला तर पूर्वी बार्टर सिस्टम होती, वस्तू विनिमय पद्धती होती आणि वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली किंवा घेतली जायची. आता या वस्तूच्या बदल्यात वस्तू दिल्यामुळं आणि घेतल्यामुळं काय होऊ शकतं, तर आपल्याला अनेक बाबतीत त्याचे बदल घडून आलेले दिसतात. काही यंत्रतंत्र असतील, उत्पादनाच्या अनुषंगाने काही बाबी असतील, त्या तत्सम बाबीत फार मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला दिसून येत असते. आर्थिक इतिहासाच्या निष्कर्षाचा विचार जर करून पाहिला तर आम्ही या विभागाचा अभ्यास करतो. एक्स मॅडिसन यांनी मांडलेले काही विचार आहेत. त्यांच्यामध्ये एक्स मेडिसन्स हे एक अर्थशास्त्राचे मोठे विचारवंत आहेत किंवा अभ्यासक आहेत आणि त्या विचारवंतांनी ज्याने उत्पन्न पातळी आणि संबंधित दरांचा अंदाज लावला त्यालाच जागतिक अर्थव्यवस्थेची आर्थिक वाढ 1 किंवा 1 BCE अशा नावाने ओळखलं जातं. अशा व्यापारासाठी किंवा ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी आपण म्हटले आंतरराष्ट्रीय पातळीवर याच्यात वृद्धी घडवून आणण्यासाठी बरेच अनुमान हे काढले जातात. काही ते अनुमान काढणं आवश्यक असतं. विशेषतः वेळेत एक जातो आणि विश्लेषण करण्यासाठी मॅडिसनने अंदाज विकसित केले. लोकसंख्या, GDP, PPP ठरवण्यासाठी किंमत निर्देशांक मॅडिसनच्या गणनेनुसार 1000 मध्ये सरासरी जागतिक उत्पन्न विचारात घेतलेलं आहे. अक्षरशः 1000 वर्षापूर्वीच्या प्रमाणेच दुसऱ्या शब्दात त्या ठिकाणी म्हटले 1 BCE या अंतर्गत काही दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकेल का, या अनुषंगाने निश्चित असे प्रयत्न केले गेले. ध्येय धोरणं तशी राबवली गेली आणि याच ध्येय धोरणातून कालांतराने अनेक मोठे बदल घडून आलेले आपण पाहतो. या ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या, ऐतिहासिक वारसा असणाऱ्या त्या राज्यामध्ये, देशामध्ये वेगळी संकल्पना एक चांगली उदयाला आलेली दिसते आपल्याला. आर्थिक विकासामध्ये विकासाचा टप्पा गाठताना देशाला काही महत्त्वपूर्ण बदल करणं अपेक्षित असतं. त्या अनुषंगाने तशा सूचना ह्या त्या देशाकडून येत असतात. आलेल्या सूचनांमध्ये कसा बदल करता येऊ शकतो किंवा त्यामध्ये राईट वे, योग्य मार्ग कसा काढता येईल, तर ते त्यामध्ये दिलेलं आपण पाहतो किंवा त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आपल्याला दिसून येतं. अक्षरशः 1000 वर्षापूर्वीच्या प्रमाणेच दुसऱ्या शब्दात जर विचार केला तर 1 BCE दरम्यान दरडोई उत्पन्नात वाढ घडून येत असते आणि 1000 प्रभावीपणे शून्य होण्याची शक्यता असते. पुढील किंवा पुढचे प्रति जागतिक उत्पन्नासह 820 वर्ष ते 1000 ते 1820 पर्यंत त्यामध्ये बदल झालेला दिसतो. फारच चांगली बाब या ठिकाणी आम्हाला दिसून येते. वर्षी सरासरी केवळ 0.05% वाढणारी व्यक्ती किंवा टीप हे नाही, तर वाढीचा दर हा तो 0.05% वाढीचा दर आहे. त्या 820 दरम्यान वर्ष जे आहे ते त्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. जागतिक GDP जगाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हे वाढले होते. फक्त 50% याला अपवाद किंवा त्याचं विचाराधीन आहे बाबी.
दृष्टिकोनातून ठेवण्यासाठी चीन आज त्यापैकी एक बाब निश्चित विचारात घेत आहे. आणि जगातील वाढणारी ही लोकसंख्या, वाढती लोकसंख्या जशा पद्धतीनं संकट आहे, समस्या आहे, तशाच पद्धतीनं वाढती लोकसंख्या ही एक उपलब्ध साधन सामग्रीमधील नैसर्गिक संपत्तीपेक्षा मानवी साधन संपत्ती ही प्रत्येक देशासाठी, प्रत्येक राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आणि याच नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये, मानवी साधन संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी काय करता येऊ शकतं किंवा कशा पद्धतीने बदल करता येऊ शकतो, त्या अनुषंगाने जसं चीन देशाचा आपण विचार करतो, अभ्यास करतो, तशा पद्धतीने चीनची एक अर्थव्यवस्था जी आहे ती मजबूत किंवा भक्कम होताना आपल्याला पाहतोय. आणि इतर विकसनशील देश असतील, मग पाकिस्तानसारखा देश असेल, बांगलादेश असेल किंवा इतर विकसनशील देशामधले काही देश असतील, तर त्यांच्या या टप्प्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीने बदल झालेले दिसतात. हे जे बदल आहेत ते सरासरी केवळ 0.05% वाढणारी व्यक्ती जी आहे एवढ्या प्रमाणात जर लोकसंख्या वाढली तर फार त्याला वेळ म्हणता येत नाही. परंतु आज आपण पाहतो लोकसंख्या वाढीचा वेग हा प्रचंड वेगाने झालेला आहे. त्याचबरोबर 820 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर जागतिक GDPच्या जगाच्या वाढीपेक्षा किंचित जास्त जो लोकसंख्या वाढीचा वेग आहे तो जास्त आहे. म्हणजे एकूण उत्पादन हे आपलं अपुरं आहे. आपल्या देशात असेल किंवा इतर देशाचा आपण विचार करता एकूण GDP मधला शेअर जो आहे, एकूण हिस्सा जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावर बदललेला आपल्याला दिसून येतो. जागतिक GDP जगाच्या वाढीपेक्षा किंचित जास्त प्रमाणात आपण म्हणूया की अर्थव्यवस्थेत बदल दिसतात. 820च्या अनुषंगाने दरम्यान 820 वर्षाच्या दरम्यान असं म्हटलं खरं तर जगातील दर किंवा वाढीचा दर जर पाहिला तर तो 0.05% एवढा वाढलेला दिसतो. जागतिक GDP हा काय असू शकतो तर GDPच्या जगाच्या वाढीपेक्षा किंचित जास्त जास्त वाढला आहे. त्याचबरोबर लोकसंख्या 8 शतकानंतर जगाचे दरडोई उत्पन्न जे आहे ते वाढलेलं आपल्याला दिसतं. त्यात फक्त 50% एवढंच उत्पादनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचार केला जातो. याला काही उद्दिष्ट दृष्टिकोनातून ठेवण्यासाठी चीन आज त्यापैकी एक आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, एक अब्जाहून अधिक लोकसंख्या, सुमारे 1,000 मध्ये संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या चौपट चीनमध्ये आणि चीनमध्ये वाढलेले आहे. 50% उत्पन्नात वाढ झालेली दिसते. 820 वर्षात नव्हे तर केवळ 5 वर्षापेक्षा कमी कालखंडामध्ये अशी वाढ आपल्याला घडून आलेली दिसते. याच वाढीच्या पार्श्वभूमीवर, याच वाढीच्या आधारावरती आपल्याला काही करता येऊ शकतं का? देशाच्या विकासाच्या दृष्टीने असेल, मानवाच्या विकासाच्या दृष्टीने असेल आणि एकूणच अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने असेल तर आपल्याला फार मोठे बदल त्या ठिकाणी घडून येतात. सुमारे 1000 मध्ये किंवा 1000 मध्ये संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या चौपट म्हणजेच चीनमध्ये आर्थिक वाढ गेल्या दशकात ह्या 820 एवढी होती. ती एका वर्षात होती आणि नंतर 5 वर्षापेक्षा कमी या ठिकाणी जे काही त्या अनुषंगाने असणारी उपलब्ध साधन सामग्री आपण म्हणूया ती उपलब्ध केली जाते. त्याच्यातले बारकावे हे समजून घेतले जातात आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधीचा विचार करून काही सोयीसुविधा किंवा मोबदले त्या ठिकाणी आहेत त्या अनुषंगाने जाहीर केले असतात. आफ्रिकेत जर पाहिलं तर इतरत्र 1820 नंतर ही सरासरी वाढीचा वेग हा वाढलेला दिसतो. सरासरी वाढीचा वेग म्हणजे वृद्धीची संकल्पना जी आहे ती हळूहळू वाढलेली आहे. आफ्रिकेत इतर स्थळ असणारे किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती असणारे जर बघितलं तर त्यामध्ये दुर्मिळता आहे. 1950 मध्ये किंवा 50 नंतर वसाहतीच्या समाप्तीशी संबंधित कालावधी असे त्या ठिकाणी प्रतिबिंबित केलेला आहे किंवा मांडलेला आहे. आर्थिक वाढ 1980च्या नंतर हे कमी प्रमाणात झाले किंवा त्या अनुषंगाने तसे त्यामध्ये बदल झालेले आपल्याला पाहतोय किंवा दिसून येतात. तसे
उत्पन्नातील अंतर हे पाश्चात्य ऑफर ऑफशूट्स विचार केला जातो आणि 2000 मध्ये सर्वात गरीब आफ्रिका 1990 पर्यंत काही त्याच्यात बदल झालेले आहेत. स्वतंत्रोत्तर कालखंड जसं आपण आता म्हणतो तसं उद्योगधंद्याचं धोरण हे 1948 साली मांडलं होतं. पहिलं औद्योगिक धोरण मांडले गेलं. त्यानंतर 1964 मधलं काही औद्योगिक धोरण मांडले गेलं आणि एकूणच आर्थिक वाढ आर्थिक विकास कशा पद्धतीने आहे किंवा किती होऊ शकतो ते त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. त्यानंतर मानकानुसार मेडिसिन्सचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. जागतिक आर्थिक ऐतिहासिक मानकानुसार प्रचंड मेडिसिन्सचा किंवा जागतिक पातळीवरती बदल आहे. आर्थिक इतिहासाचा हे व्यापक स्वीप कसा आहे हे सूचित करते. आर्थिक वाढीचे विभेदक दर हे विशेषतः मागील 2 वर्षात, कारण मागीलचा बेस इयर कोणता पकडला जातोय हे देखील संकल्पना तितकीच महत्त्वाची असते. कारण बऱ्याच वेळेला बेस पकडणं म्हणजे एखादा मुलगा हुशार आहे किंवा ढ आहे हे कशावर ठरवलं जातं, तर त्या मुलाला त्या वर्षी मिळालेली जी काही मार्क आहेत, जी काही एकूण ग्रेड सिस्टीमनुसार ग्रेड आहे, ती ग्रेड आपल्याला निश्चित समजू शकते की हा विद्यार्थी हुशार आहे का ड आहे वृद्धीच्या अनुषंगाने. परंतु विकासाच्या अनुषंगाने सर्व बाबतीत तो सर्व परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आपण पाहतो किंवा करत असलेलं आपण पाहतो. प्रत्येक देशात काही साधन सामग्री ही तेवढीच असते असं होत नाही, त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी असे वेगवेगळ्या प्रकारची साधन सामग्री देखील उपलब्ध असते. नैसर्गिक साधन सामग्रीची काही याची दुर्मिळता असते तर काही या बाबतीत आपल्याला विपुलता असलेली दिसून येते. महाराष्ट्राचा विचार केला तर आसाम हे राज्य जे आहे ते चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे हे शेतकरी काय करतात, आपल्या शेतामध्ये चहाची लागवड करतात. त्या तुलनेत ही लागवड जी आहे ती जास्त व्हायला पाहिजे, परंतु झालेलं आपल्याला दिसत नाही. आता या टप्प्यांमध्ये किंवा यात कसा बदल होऊ शकतो, तर विशेष करून 2000 दशकात आफ्रिकेतील वाढ हे दिसून येते. हे आंतरराष्ट्रीय कमी उत्पादन झालेलं आहे, परंतु अजूनही त्यामध्ये बदल तितकासा नाही. इतिहासाचा व्यापक स्वीप कसा आहे हे सूचित करते. आर्थिक वाढीचे विभेदक दर विशेषतः मागील 2 शतकानुसारच किंवा शतकापुरतेच जर विचार केला तर उत्पन्नाच्या पातळीत ही भिन्नता निर्माण केली आहे, जी वैशिष्ट्यपूर्णरित्या सांगता येईल. परंतु साथीचे आजार आपण पाहतोय, रोगराई असेल, कोविड पॅन्डेमिकचा काळ असेल, यामध्ये आर्थिक वृद्धीचा वेग हा कमी झालेला आहे. आणि विकासाच्या बद्दल जर बघितलं तर अल्पकाळामध्ये तर नाहीच नाही, परंतु दीर्घ कालावधीमध्ये आपल्याला विकासाकडे जाता येऊ शकतं का, त्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. किंवा तशा पद्धतीने मॅडिसनचा जागतिक आर्थिक इतिहासाचा व्यापक आणि स्वीप कसा आहे हे त्या अंतर्गत सांगितलं जातं. आर्थिक वाढीचे विभेदक दर जे आहेत ते विशेषतः मागील 2 शतकामुळे उत्पन्नाच्या पातळीमध्ये भिन्नता निर्माण केली आहे किंवा त्यानुसार तसे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतं. एखादं उत्पादन हे अल्पकालावधीमध्ये कदाचित त्यामध्ये सोयीसवलती त्याच्यात नसतील, परंतु दीर्घकालावधीमध्ये काही सोयीसुविधा हे उपलब्ध करून देता येऊ शकतात. अन्यथा काही साधन सामग्री हे उपलब्ध करून देता येत नाहीत. त्यामुळं अशा अनेक बाबी आहेत की ज्या अंतर्भूत केलेल्या आपल्याला दिसत नाहीत आणि त्या अंतर्भूत कराव्यात अशा पद्धतीची मांडणी ही त्या अंतर्गत आहे. मोठ्या संख्येने कमी विकसित देशांनी उत्पन्नात वाढ घडवली घडून आलेले आहे आणि त्यामध्ये बदल होऊन संख्यात्मक वाढीबरोबर वाढ ही कशा पद्धतीने होऊ शकतो, किती होऊ शकते, तर त्याचा बारकाईने आपल्याला अभ्यास किंवा विचारमंथन करावं लागेल. पुन्हा एकदा जर आपण हे पाहिलं तर मला वाटतं की आणखी सूक्ष्म किंवा चांगल्या पद्धतीने हे समजून यायला मदत होईल. मोठ्या संख्येने कमी विकसित देशांनी उत्पन्नात वाढ अनुभवली आहे. गेल्या 4 दशकामध्ये आपण अनेक बाबतीत आपण म्हटले की बदल केलेले आहेत.
लिव्हिंग स्टँडर्डमध्ये बदल झालेले आहेत, म्हणजे राहणीमानाचा दर्जा बदललेला आहे आणि यातल्या सहकार्याची भावना जी आहे ती वाढलेली आहे. याला प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर कोणतं असेल याच्यावर विचार करा. प्रमुख कारण कोणतं आहे भारतातली एकूण स्थिती बदलली किंवा वाढल्याचा? तर प्रमुख कारण आपल्याला असं म्हणता येईल की औद्योगिकरणाचा वेग तो देखील वाढलेला आहे, परंतु तुलनात्मकरित्या 25-26% तर 100% जायला पाहिजे, परंतु तुलनात्मकरित्या तो चांगली वाढ आहे. इतर देशाशी तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की दरडोई उत्पन्नामध्ये ही उत्पादनं जी आहेत ती वाढलेली आहेत. त्या दृष्टीने सकारात्मक सरकार आहे. वाढ आणि विकासाची जी अवस्था आहे अनुभवला तो सह उत्पन्न दरडोई वार्षिक 1 किंवा 2% त्या ठिकाणी वाढ दिसून येते. यात अजूनही इतर राष्ट्रांच्या तुलनेत किंवा स्ट्रेंथमध्ये आपण म्हणूया स्ट्रेंथ मध्ये जर बदल केला, विचार घेतला किंवा नकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ही वृद्धीची संकल्पना विकासाकडे वाटचाल करणारी आपल्याला दिसून येत आहे. यात आफ्रिकेच्या अनुषंगाने जसं आपण सांगितलं तसं काही महत्त्वपूर्ण बाबींमध्ये अक्षरशः त्या माहितीतली किंचितही कल्पना नव्हती किंवा त्याची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसताना देखील अशा अंदाज बांधले जातात. 2000च्या नंतर मन की बात सुरू होण्याच्या अगोदर आपण म्हणूया की केंद्र सरकार, राज्य सरकार ज्यावेळेला एखादं धोरण राबवतो, बजेटचं ज्यावेळेला विश्लेषण मांडायला घेतं, त्यावेळेला त्या बजेटमध्ये सर्वांना 1 रुपया कशा पद्धतीनं, कोणाला 1 पैसा, 2 पैसा, कोणाला 10 पैसे, कोणाला 15 पैसे, असा विचार न करता त्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं उत्पादनासाठी सोयी सवलती शासनाकडून जाहीर केल्या गेल्या, परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती तितकीशी तत्परतेने झालेली आपल्याला दिसून येत नाही. यामध्येच नेहमी असं म्हटलं जातं किंवा 1000 प्रवासी मागे वीज कलेक्ट करणं आणि त्या विजेचा विनियोग करणं याच्यासाठी लागणारी साधनसामुग्री जी आहे ती कशी उपलब्ध करता येईल, ती किती प्रमाणात दिल्यानंतर फायदे होतील, या अनुषंगाने आपल्याला पाहावं लागेल किंवा त्याचा तत्सम विचार करावा लागेल असं आपल्याला दिसून येतं. उत्पन्नासह 820 वर्ष जे आहेत फारच चांगली कालखंडातला विचार त्यांनी मांडलेला आहे. दरवर्षी सरासरी केवळ 0.05% ही वाढणारी व्यक्तींची संख्या ही दरवर्षी सरासरी केवळ 0.05%नेच का बदल होतात आणि त्यातली वाढ ही 820च्या दरम्यान जी आहे ती जागतिक GDPच्या अंतर्गत ही खूप मोठी आहे किंवा ती खूप जास्त झालेली आपल्याला दिसून येते. सुमारे 1000 मध्ये संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या जे दशक आपण म्हणतोय, शतक म्हणतो आणि परत शतकाच्या पुढे जाऊन आपल्याला 1000 वर्ष ज्यावेळेला साजरा करावा लागेल किंवा जे दिसून येईल, आपण नसेल कदाचित त्या ठिकाणी, परंतु 22-23 वर्ष आपण जे आत्ता पाहतोय तर तो GDPतला वाटा हा सर्व देशांना समान पद्धतीने गेला पाहिजे, किंबहुना ज्या देशाचं उत्पन्न जास्त आहे त्या देशाला जास्तीचा वाटा जायला पाहिजे, परंतु तसं होताना आपण पाहत नाही. विकसनशील देश किंवा मागासलेले देश ज्यावेळेला आपण पाहतो, विकसित देशामध्ये भारताचा विचार जर आपण केला तर भारतातला GDP हा खूप मोठा असतो आणि मग राज्यानुसार आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे GDP मध्ये देखील अग्रेसर असणारं राज्य दिसतं, परंतु उत्पन्न वितरण करताना सर्व देशांना समान पद्धतीने वितरण करण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पन्न मात्र एखाद्या राज्याचं जास्त असू शकतं, एखाद्या राज्याचं कमी असू शकतं किंवा सर्वसाधारण पातळीवरती आपण पाहतो की उत्पन्न हे घटलेलं दिसतं आपल्याला, ते वाढणं अपेक्षित आहे. चीन नंतर जर बघितलं तर जगातली मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं. चीनमध्ये एकूण लोकसंख्या ही भारतापेक्षा जास्त, म्हणजे 20 लाखांनी लोकसंख्या, 20 कोटींनी लोकसंख्या जी आहे ती आपल्याला जास्त असलेली चीनकडे पाहायला मिळते. याच जास्तीच्या लोकसंख्येमुळे आपल्याला आर्थिक वाढ किंवा उदारीकरणाच्या दृष्टीनं 1991चं जे धोरण राबवलं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, हे कशासाठी राबवलं गेलं? कारण देशाची एकूण स्थिती ही बिकट झाली होती, नंबर 1. नंबर 2, उद्योग व्यवसायाचा विकास करण्याच्या दृष्टीनं
सेवा क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीने इतर देशाकडून राबवल्या जाणाऱ्या युक्त्या ज्या आहेत त्या आपल्याला लाभता येऊ शकतात का, किंवा त्याच्यात वेगळ्या पद्धतीने आपण मॉडिफाय करू काय बदल करू शकतो ते तत्परतेने पाहणं अपेक्षित असतं किंवा आहे. दरडोई उत्पन्न जसं वाढत जाईल त्या पद्धतीने दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी लोकसंख्येचा अतिरिक्त भार जो आहे तो कमी करावा लागतो. आणि या अतिरिक्त भाराला आपल्याला संपवता येत नाही. त्यामुळे जेवढी लोकसंख्या आपल्याकडे आहे तेवढी आहे तशी राहणं, किंवा राज्यघटनेच्या अनुषंगाने कलम काही म्हटलं सांगितलं जातं की याच्या उत्पादनाची किंवा याच्या विक्रीची पूर्व परवानगी घ्यावी लागते. आणि ती पूर्व परवानगी जर घेतलेली असेल तरच आपल्याला आर्थिक उत्पन्न वाढायला मदत होऊ शकते, किंवा तशा अनुषंगाने त्यात काही महत्त्वपूर्ण बदल हे झालेले आपल्याला दिसते. संपूर्णपणे ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला 1000 मध्ये संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या चौपट लोकसंख्या जी आहे ते भारतामध्ये झालेली दिसते. किंबहुना 17% लोकसंख्या ही भारतात आहे. बेरोजगारीच्या अनुषंगाने, रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने अशा अनेक बाबतीत या लोकसंख्येचं वर्णन आपल्याला करता येऊ शकतं. आता आफ्रिकेसारख्या देशाचं उदाहरण दिलेलं आहे आणि तिथलं काही महत्त्वपूर्ण गरीब आणि श्रीमंत यांची दरी कशा पद्धतीची असू शकते त्याचं उदाहरण मी आता काही मिनिटापूर्वी सांगितलं. अर्थात जे लेट जॉईन असतील किंवा जे पाहिलं नाही, समजलं नाही, त्यांनी पुन्हा समजून घेणं ही त्या त्या स्थानिक पातळीवरची त्याची गरज असल्याची आपण पाहतो. पुनरुत्थानामुळे 200च्या किंवा 2000च्या दशकात आफ्रिकेतील वाढ हे अंतर कमी झाले आहे, परंतु अजूनही ते त्याच पद्धतीनं ऐतिहासिक मानांकनानुसार प्रचंड माणसांच्या जागतिक आर्थिक वृद्धीत तशा पद्धतीनं बदल आपल्याला झालेला दिसतोय, किंवा त्याच्या मानांकनानुसार प्रचंड माणसांच्या कालखंडातला आपण विचार मांडलेला आहे. आणि तो बदल हा आर्थिक इतिहासाचा एक व्यापक स्वीप आहे किंवा एक मोठा धागा आहे. आणि तोच पुढे घेऊन ज्यावेळेला आपण आर्थिक विचार मांडतो, विचार करतो त्यावेळेला आर्थिक वाढीचे विभेदक दर हे विशेषतः मागील 2 शतकात नुकतेच उत्पन्नाच्या पातळीत भिन्नता निर्माण केली आहे. जी वैशिष्ट्ये स्वीकृत केलेली आहेत त्याला बारकाईने आपल्याला पुन्हा आत्मसात करावे लागतात. दिवाळीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला जी एकूण संपत्ती त्या वर्षभरासाठी असेल किंवा पूर्वीच्या कालखंडापासून असतात, नियोजनबद्ध रीतीने कुटुंब व्यवस्था ही अशा मोठ्या उत्सवाच्या वेळेला मोठा खर्च करत असते. त्या खर्चाचा किंवा शतकानुशतक जे एकूण चाललेली आपली आर्थिक गरीब आणि श्रीमंताची दरी आहे, परंतु उत्सवी वातावरणामध्ये सर्व एकत्र आलेले दिसतात. विशेषतः मागील 2 शतकांइतके उत्पन्नाच्या पातळीत जशी भिन्नता झाली तशीच त्यांच्या एकूण देशाच्या एकत्रित भिन्नता निर्माण केली आहे. ही जी वैशिष्ट्यीकृत विचारसरणी आहे त्याच्यात काही बाबी पाहिल्या जातात. काही जरी मोठ्या संख्येने असणारी लोकसंख्या आणि देशांनी उत्पन्नात घातलेली भर किंवा त्यात टाकलेली वाढ आपण म्हणूया अनुभवली आहे गेल्या 4 दशकामध्ये, आणि अनेकांनी भरीव असं योगदान दिलेलं आहे. अनंत त्यातल्या बाबी किंवा समस्या ज्या आहेत त्या देखील पाहिलेल्या आहेत. 2% जास्त उत्पन्न वाढलेल्या देशांची अनेक उदाहरणे गेल्या 4 दशकातील एक वर्ष 2% एवढीच वार्षिक वाढ झालेली होती. सरासरी उत्पन्नात 35 वर्षात दुप्पट अशी वाढ घडून आली. परंतु 2% वार्षिक वाढ ही देखील फार महत्त्वपूर्ण आहे. सरासरी वाढीचा किंवा उत्पन्नाचा दर्जा जो आहे तो 4% दराने वाढलेला दिसतो. 18 वर्षात हे दुप्पट प्रमाण होते. यापैकी बहुतेक देशात एकूण देशांतर्गत उत्पादनापेक्षा उत्पादन अधिक वेगाने वाढले. अशा प्रकारे अपरिहार्य संरचनात्मक बदलामुळे या अर्थव्यवस्थांना हलवले, जे कमी कालखंडात हे झालं नसतं कदाचित, परंतु सकारात्मकता त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. विचारसरणीच्या अनुषंगाने
कोणती बाब करता येऊ शकते. इतर अनेक देशांनी मंद किंवा स्लो गतीनं सकारात्मक परंतु गती क्षमतेचा अभाव असताना देखील ही वाढ केलेली आपण पाहतो. वाढ आणि विकास हा अनुभवलेला आहे. सह उत्पन्न दर वार्षिक 1 किंवा 2% वाढते आणि अजूनही इतर त्या ठिकाणी उत्पन्नाचे जे स्टेटस आहे ते नकार दिलेला दिसतो किंवा त्याचा नकारात्मक भाव आपल्याला स्पष्टपणे जाणवते. यामध्येच जे काही बारकावे आपण विचारात घेतलेले आहेत ते तर निश्चितपणे आपल्याला सांगता येतीलच, परंतु विकासाचे ऐतिहासिक नमुने जे आहेत, हिस्टॉरिकल बाबी काय, पॅटर्न डेव्हलपमेंट म्हणले, आधुनिक आर्थिक वाढ ही कशी घडून येऊ शकते. नोबेलच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो की अमर्त्य सेन या विचारवंताला अर्थशास्त्राचं नोबेल मिळालं, त्यावेळेला त्यांनी मांडलेल्या संकल्पना ज्या होत्या, शाश्वत विकासाचा जो ध्यास त्यांनी मांडलेला होता आणि आर्थिक कल्याणापेक्षा सामाजिक कल्याण याच्यावरती त्यांनी भर दिलेला आहे आणि कल्याणाचं अर्थशास्त्र देखील अमर्त्य सेन यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे या विचारधारेच्या अनुषंगानं देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं विकसनशील देश मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असतात. भारत हा आपला वेगाने, अतिवेगाने विकास करण्याच्या अनुषंगाने पुढे चाललेला देश दिसतो. या विकासाच्या टप्प्यात काही फायदे हे निश्चितपणे असतात, परंतु काही तोट्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे जे 3 वर्ड किंवा 3 सूत्रे आपण म्हणतो, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, यामध्ये बारकाईनं किंवा तत्सम बाबीकडे त्यावेळेला जेवढं पाहिलं, त्यानंतर आता आपण त्याची अंमलबजावणी करत असताना, पाहत असताना खाजगीकरणाकडे ज्यावेळेला वेगवेगळ्या कंपन्याच खाजगी उद्योजकांना, उद्योग संस्थांना दिल्या गेल्या, त्यावेळेला रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आपण पाहिलं की खाजगी कंपन्या किंवा खाजगी संस्था हे तेवढंच वाढवू शकत नाही, कारण त्यांना मालकी हक्क झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून आहे किंवा यंत्रसामग्री जर वाढवली तर मॅनपॉवर कमी लागते आणि कुशल श्रमिकांची उपलब्ध जर झाली तर एखादा व्यक्ती 10 व्यक्तीचं काम एका यंत्राच्या सहाय्याने करू शकतो. म्हणजे तुम्ही आणि मी या ठिकाणी जो बोलतोय हा आंतरप्रवाह देखील विकासाचाच एक भाग आहे, कारण तुम्ही आणि मी जे काही ऐकतोय, सांगतोय, त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हा एक टप्पा फार महत्त्वाचा मानला जातो आणि यासाठी जो उपलब्ध असणारी साधन सामग्री आहे, स्क्रीन असतील किंवा त्याच्यावर लिंक तयार केलेला असेल, पुन्हा पुन्हा पाहणं असेल, हा साठा करता येऊ शकतो. पूर्वी आपण पाहिलं जायचं की वही किंवा एखाद्या कागदावरतीच लिहिलेलं जे काही साधन सामग्री असेल तर तो दस्तऐवज तसाच त्यासाठी पुढच्या पिढीला किंवा पुढच्या जनरेशनला दिला जायचा. मग त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या किंवा अक्षर ओळख म्हणूया आपण, ती त्यामध्ये नसायची किंवा इतर सुविधा त्यामध्ये फारशा उपलब्ध नव्हत्या आणि त्या साठवणुकीच्या दृष्टीने सुद्धा ठेवणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे विद्यार्थ्याला अभ्यास करताना, एखाद्या टॉपिकचा अभ्यास एखाद्या व्यक्तीला करताना आपल्याला त्याच्यावरती सोयीसुविधा जशा दिल्या जातात तसं आर्थिक युग वाढ त्या अनुषंगाने अजून काही विकासाचे टप्पे काढता येऊ शकतात का? लोकसंख्या वाढ हे आपल्याला नियंत्रित करता येऊ शकते का? घटवता येणार नाही निश्चित, कारण कोणताही जीव तो जगला पाहिजे, राहायला पाहिजे, या अनुषंगाने राज्यघटनेत त्याची तरतूद ही दिलेली असते. राज्यघटनेने केलेल्या तरतुदीनुसार मानवी स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्याच्याच अनुषंगाने व्यक्तीला अनेक सोयीसुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, त्याचे फायदे कसे करून देता येतील यावरती विशेष भर दिलेला आपण पाहतो. या वृद्धी आणि विकासाच्या या दुसऱ्या टप्प्यात किंवा युनिट 2 मध्ये आपण खूप बाबीवर प्रकाश टाकलेला आहे. अनेक अशाच बाबीवर बोलूया आपण. तुर्तास आपला धन्यवाद.